ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज. उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता, मात्र काही काळानंतर तो मागे घेतला. कसं मुळामध्ये तुम्ही समजून घ्या, जयंत पाटील हा बळीचा बकरा बनवतो कुणालाही. जयंत पाटलाला वाटत नाही का त्याच्या पोराला आमदार करावं? जर ही निवडणूक जिंकणार असतील मग पोरालाच दिला असताना त्याने दुसऱ्याला कशाला देईल? त्या बिचाऱ्याला बळीचा बकरा बनवलाय जगतापांना. तुम्ही स्वतः घरातच द्यायची ना उमेदवारी, त्याला लॉन्च करायचं आहे. आणि आता 29 पर्यंत दुसरी कुठली निवडणूक नाही, परंतु त्याला माहीत आहे की त्यांच्या जवळची पण लोक फुटणार आहेत. त्यामुळं ते ह्या भानगडीत पडत नाही. परंतु वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांना ॲक्टिंग करावी लागते. ह्याला जाऊन भेटलं, काहीतरी पुडी सोडायची, काहीतरी कुचकं बोलायचं, वादविवाद निर्माण होईल असं नाराजासारखी भूमिका मांडायची. हे त्यांनी गेल्या 8 दिवसामध्ये केलं. पण भाजप पूर्णपणे आणि महायुती माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत आहे. हे तुम्हाला आता 22 तारखेला निकालातून कळेल. महाविकास आघाडीची मतं फुटतील असं वाटतं का? तुम्हाला काय वाटतंय? कालचं प्रकरण पाहता तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे काय काय होतंय. खासदाराचं कालचं प्रकरण पाहता त्याचा परिणाम त्याच्यावर होईल का असं वाटतं का आपल्या निवडणुकीत? मुळामध्ये ठाकरे साहेबांचं एक मतदान सांगलीमध्ये आहे, एक मतदान आपल्या साताऱ्यामध्ये आहे. म्हणजे त्या कालच्या घडामोडीचा ह्या निवडणुकीमध्ये परिणाम होण्याचं काहीच शक्यता नाही. कारण हे मतदार आहेत, हे लीडर आहेत, हे नेते आहेत. पंचायत समितीचा नेता हा 12 ते 15 हजार मतातून निवडून येतो. जिल्हा परिषदचा लीडर हा 28,000 ते 31,000 मतातून निवडून येतो आहे. महानगरपालिकेची मतं 7,000पर्यंत, 8,000पर्यंत, 15,000पर्यंत एका वार्डाची आहेत. नगरपालिकेमध्ये 2-2, 3-3 हजार एका वार्डात मतं आहेत. हे लीडर लोक आहेत. सामान्य मतदारांची निवडणूक वेगळी, हे नेते मंडळी सगळे आहेत आणि ह्यांची निवडणूक आहे. त्यामुळे हे सगळे विचाराला बांधील आहेत, पार्टीशी बांधील आहेत आणि विकासाच्या अजेंड्यावरती हे मतदारसंघातही काम करतायत. त्यामुळे इकडं असं काय परिणाम होण्याची यत्किंचितही शक्यता नाही. सबस्क्राईब करा तिचा सागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.